ब्राह्मण समाजाच्या परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनीच आवाज उचललेला आहे। शिवसेना बीड छत्रपती संभाजीनगर संपर्क प्रमुख सविताताई किवंडे, परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा। अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश मुळे यांनी 2010 मध्ये माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती। त्या निवेदनाची दखल घेत 2014 मध्ये माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी विधानसभेमध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा यासाठी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आवाज उचलला होता। माजी मंत्री अर्जुनराव खोतकर आज यांच्या प्रयत्नाला यश येताना दिसत आहे। काल दिनांक 3 सप्टेंबर रोजी ब्राह्मण समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री जाऊ शकले नसले तरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण समाजाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। येत्या 8 दिवसांमध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महायुतीमध्ये ब्राह्मण समाजाला न्याय मिळणार असून याचा श्रेय माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांना जाणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना बीड आणि छत्रपती संभाजीनगरच्या संपर्क प्रमुख सविताताई किवंडे यांनी आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान जालना शहरात दिली आहे। अगदी खरी परिस्थिती आहे। मी 2008 मध्ये जिल्हा प्रमुख झाले, तशी माझी शिवसेनेमध्ये मी 1998 पासून आहे आणि जेव्हापासून मी शिवसेनेमध्ये आहे, शाखा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि आता मी संपर्क प्रमुख आहे। जेव्हा जेव्हा ब्राह्मण समाजाच्या बद्दल जर कोणी आवाज उठवला असेल तर माझ्या दृष्टीने, माझ्या नजरेसमोर फक्त आदरणीय अर्जुनभाऊ खोतकर यांनीच पूर्ण प्रश्न ब्राह्मण समाजाचे विधिमंडळात मांडलेले आहेत। 2010 मध्ये सुरेश मुळे यांनी सुद्धा ब्राह्मण समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ व्हावं असं अर्जुनभाऊ खोतकरांकडे मागणी केली होती आणि तोच प्रश्न सन्माननीय जालन्याचे त्यावेळेस मंत्री होते आणि आमदारही होते, त्यांनी विधान भवनामध्ये मांडला होता आणि ब्राह्मण समाजाच्या तरुणांना आर्थिक न्याय मिळावा, त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य व्हावं आणि त्यांना प्रत्येक नोकरीमध्ये, प्रत्येक याच्यामध्ये संधी मिळावी ही बाजू लावून धरण्यासाठी सन्माननीय अर्जुनभाऊ खोतकर यांनी आर्थिक परशुराम विकास आर्थिक महामंडळ व्हावं ही मागणी लावून धरली आणि आज पूर्ण त्यांच्या प्रयत्नांना यश या ठिकाणी आपल्याला येताना दिसत आहे। काल महाराष्ट्राची पूर्ण ब्राह्मण समाजाची बैठक होती, त्या ठिकाणी राष्ट्रपती असल्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेब जरी जाऊ शकले नसतील तरी पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी गेलेल्या सर्व बैठकीच्या ब्राह्मण समाजाच्या पदाधिकाऱ्यांना चांगली चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली आणि येथील 4-8 दिवसामध्ये लवकरच परशुराम विकास आर्थिक महामंडळ स्थापन होणार आहे आणि त्याची सुरुवात माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या स्थापन केलेल्या या शिवसेना भाजप आणि युती सरकारमध्ये न्याय मिळणार आहे ब्राह्मण समाजाला आणि हे खूप मोठं कार्य या सरकारच्या हाताने, या शासनाच्या हाताने होत आहे आणि याचं श्रेय आमच्या जालना जिल्ह्याचे लाडकं नेतृत्व, येणारे कॅबिनेट मंत्री, येणारे भावी कॅबिनेट मंत्री यांना सन्माननीय अर्जुनभाऊ खोतकर यांना जाणार आहे।